कराड उपजिल्हा रुग्णालयामध्ये औषधाची कमतरता। राजेंद्र सिंह यादव यांना डॉक्टरांनी दिली उडवाउडवीची उत्तरे। उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना जागेवरच केले पदमुक्त। उपचारातील दिरंगाईबद्दल राजेंद्र सिंह यादव यांनी घेतला आक्रमक पवित्रा। रुग्णालयाची केली पाहणी। स्वर्गीय वेणुताई चव्हाण रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याची तक्रार करण्यात आल्या होत्या। त्यानुसार माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन याबाबत तात्काळ जाब विचारला व अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। त्यावर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा राजेंद्र सिंह यादव यांनी घेतला। घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पदमुक्त करण्याची कारवाई करण्यात आली। यावेळी माजी नगरसेविका स्मिता हुलवान, राजेंद्र कांबळे, प्रीतम यादव, निशांत ढेकळे, विनोद भोसले, मनोज माळी आदी उपस्थित होते। दरम्यान स्वर्गीय वेणुताई चव्हाण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, रुग्णालयात असणाऱ्या असुविधा, अस्वच्छता याबाबत राजेंद्र सिंह यादव यांनी पाहणी करून आरोग्यमंत्री यांच्याशी संपर्क साधला असून आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांसमवेत याबाबतची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही सांगितले। चुकीचं बोलताय हो। तुम्हाला काम करा असेल तर करा, नाही करू नका अजिबात। मॅडम सरळ ठेवा। सिनियर कशा बोलते यार? आता या क्षणाला जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही सगळं कुलूप लावणार। मॅडम म्हटलं ना जबाबदारी मी घेतली पाहिजे। जबाबदारी मी घेते काय? तुम्ही जे चुकीचं वागताय, चुकीचं बोलताय त्याच्यावरती गेला मॅडम यांच्यावर योग्य कारवाई करा, त्याशिवाय आम्ही हल्ला। समोर माणूस कोण आहे? आम्ही आमचं दुखणं ह्यांच्यापेक्षा मानतोय की मेहरबान जरा लक्ष द्या थोडं हॉस्पिटलला, आणि तुम्ही त्यांना उलट सुलट बोलताय। कॅमेरे बंद करा, ही म्हणजे भाषा झाली। मॅडम सिनियर तुम्ही किती सिनियर आहे? सिनियर अच्छा, मग जबाबदारी तुमचीच आहे ना? नाही सिनियर पर्सन नाही ऐका मॅडम, तुम्ही कारवाईची जबाबदारी घेता सिनियर म्हणून, मग त्यांच्या जबाबदारी सिनियर म्हणून तुम्हीच घेतली पाहिजे ॲज अ सिनियर पर्सन। नियम तेच सांगतो ऐका। हा सगळा विषय झाला कारवाईचा किंवा तुमच्या यांचा। पेशंटचं काय की तेव्हा तुम्ही फक्त मला सांगा ते टायमिंग निघून चालते। आपण आधी त्याची ट्रीटमेंट तर करूयात आता। नाही तुम्ही जबाबदारी घेणार होता, आज काय झालं? कारवाई मॅडमने या ठिकाणी घेतली, परंतु आज हा एक प्रश्न मिटून उपयोगाचा आहे। तर भविष्यामध्ये माननीय आरोग्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून कराड पट्टीच्या संदर्भामध्ये अशी आढावा बैठक घेऊन इथल्या ज्या समस्या आहेत, आज इथल्या जे सुरक्षा रक्षक आहेत त्याचे 5-6 महिने झाले पगार झालेले नाही। आज जर 5-6 महिने जर पगार नाही झाले तर त्या लोकांनी करायचं। अशा पद्धतीनं अनेक प्रश्न ह्या कराड पट्टीचे या संदर्भामध्ये लवकरच आढावा बैठक घेऊन त्या ठिकाणी योग्य ते आपण जी कॉटेजला प्रेग्नंट महिला असतात त्या ॲडमिट झाल्या, त्यांच्या जेवणात जो काय आहार आहे तो त्यांना मिळत नाही व्यवस्थित, त्या संदर्भात काय कराल तुम्ही कधीही? आता पण किचनची सुद्धा पाणी, परंतु किचनमध्ये सुद्धा अतिशय दुर्व्यवस्था आहे। जो मॅटर्निटी सेक्शन जो इथला आहे तो मॅटर्निटी सेक्शनला खूप प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते आणि तो जो पोषक आहार आहे तो त्या महिलांना मिळणार तिथं प्रभावप्राप्त आहे। आज किचनची परिस्थिती पाहता तो मिळत असेल असं काय? प्रेग्नेंट महिला असत्या तिला काहीतरी अंडी हा आर आहे, हा आर ह्यो दिसतच नाही। मग त्या संदर्भामध्ये सुद्धा जे या ठिकाणचे जे काही मुद्दे आहेत, योग्य वेळेमध्ये औषधाचा पुरवठा किंवा औषधाची उपलब्धता या ठिकाणी होत नाही, हा सुद्धा मूळ या ठिकाणी दुसरा एक प्रश्न आहे। असे अनेक विविध प्रश्नानं ग्रासलेलं हे कराड कॉटेज आहे। त्या आढावा बैठक घेऊन या संदर्भामध्ये अतिशय चांगल्या कडक उपाययोजना आज हे ठिकाणी कराडचे नेते माननीय राजेंद्र सिंह यादव या ठिकाणी भेट देण्यासाठी आले। विषय एक छोटासा होता, त्याला डॉक्टरांनी व्यवस्थित हँडल केलं असतं तर यांना यायची सुद्धा वेळ लागली नसती। ते सूत्र चावलं ह्याचं इंजेक्शन देता उलटं सुलटं बोललं। माननीय वैद्यकीय अधीक्षक मॅडमने त्याच्यावरती कारवाई पण केलेली आहे। दुसरी गोष्ट आहाराचं तुम्ही सांगितलं, बऱ्यापैकी ह्या हॉस्पिटलला वैद्यकीय अधीक्षकच नव्हतं। आज लाडे मॅडम सुद्धा येऊन 6 महिने झाला असेल, बऱ्यापैकी त्यांनी आल्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालून सुधारणा केलेली आहे। या सगळ्याच्या आहारामध्ये त्यांनी 2-3 नोटिसा सुद्धा काढले, चांगल्या प्रकारे द्या। त्यानंतर त्याची थोडी सुधारणा झालेली आहे आज आहारामध्ये।
बाकीचे इथले जे काही प्रश्न आहेत, डॉक्टरांची कमतरता, कर्मचाऱ्यांची कमतरता असेल किंवा सिटी स्कॅन आता चालू झालं आहे तर थोडं पेशंटची कमतरता राहते. आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो कॅपलॅब आहे, मी मागं मेहरबानला भेटून एक विनंतीसुद्धा केली आहे, थोडं आपली हॉस्पिटलमध्ये लक्ष घालून यातले जे काही समस्या आहेत त्या तात्काळ सोडाव्या आहेत. आपण आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांना घेऊन जर बैठक लावली, त्या संदर्भात आमचं नियोजन चाललेलं होतं. अचानक ह्या भेटी आल्या. येणाऱ्या काळामध्ये मेहरबानच्या माध्यमातून त्यांना आहार जो द्यायला जातात म्हणजे ते ही घेऊन ते सुद्धा आहार कोण घेणार आहे का म्हणजे विचारण्याची पद्धतसुद्धा वेगळ्या पद्धतीत आहे. बाबा प्रत्येक आता पेशंट आहे म्हणलं ते घेणारच आहे. बरं एखाद्यानं नाही म्हणून सांगा ना, तुम्ही बाहेरनंच विचारताय. प्रत्येक बेड बेडपाशी जाऊन विचारायला पाहिजे ना तुम्ही. या संदर्भात तुम्ही म्हणतात तक्रार आहे. आमची उद्या रुग्ण समितीची बैठक आहे. जेवणाच्या टायमिंगला आम्ही सगळे जाऊन त्या पेशंटला चौकशी करतो उद्या. कुणाला काय कमी पडते, कुणाची आरोग्य आहे का, जेवणात आहार मिळतो का व्यवस्थित याच्यामध्ये. त्या संदर्भात उद्या तक्रार असेल तर तात्काळ कारवाई करायला लावणार मॅडमला.